नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज आपल्याला छान अशी कुरकुरीत आणि चटपटीत रेसिपी बनवायची आहे। तर वेळ न घालवता आपण लगेच बनवूया। तर अगदी चटपटीत आपल्याला काजू बिस्किट बनवण्यासाठी मैदा घ्यायचा आहे। त्यानंतर इथं मी चाट मसाला घेतलाय, ओवा घ्यायचा आहे, काळं मीठ घ्यायचं आहे आणि मैदा मी इथं 2 कप घेतलाय। तर हे मेजरमेंटचं कप आहे। तर हे 2 कप मी इथं मैदा घेतलाय, फुल भरून घ्यायचे आपल्याला। तुम्ही कुठल्याही घरातल्या कुठल्याही वाटीने मोजून घ्यायचे। तर पहिले काय करायचंय, आपल्याला हे सगळं एकत्र करून घ्यायचंय। मैदा घ्यायचा आहे। तर इथं 2 चमचे मी बारीक रवा घेतलाय। आपला नाश्त्याचा चमचा आहे ना, तर हे 2 चमचे मी बारीक रवा घ्यायचा आहे। तर रव्यामुळे काय होतं का छान असे कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतात। चाट मसाला घालायचा आहे। तर छोटा 1 चमचा मी इथे चाट मसाला घेतलाय। ओवा घ्यायचा आहे, काळं मीठ घालायचंय, जिरे घालायचे। अर्धा चमचा जिरे घेतले मी। ते जिरे आपल्याला थोडेसे दळून घ्यायचे मिक्सरमधनं, ते थोडेसे जाडसर ठेवायचे। त्यानंतर आपल्याला मीठ घ्यायचे, तर साधं मीठ घालायचे चवीप्रमाणे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर यात आपल्याला साजूक तूप घालायचे। तर इथे मी 4 चमचे साजूक तूप घेतलंय। तर तूप आपल्याला व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचंय। तुपामुळे छान असं टेक्स्चर येतं आणि कुरकुरीत तयार होतात। अगदी व्यवस्थित आपल्याला पिठाला तूप लावून घ्यायचंय। तर हे उरलेले तूपही आपण यात घालून घ्यायचे। म्हणजे पूर्ण 4 चमचे तूप घेतले मी। अगदी व्यवस्थित मी तूप लावून घेतले। छान असा गोळा तयार होतोय। आता यात पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचंय। तर थोडं थोडं पाणी घालायचं आणि व्यवस्थित पीठ आपल्याला मळून घ्यायचंय। तर पीठ आपल्याला जास्त सैल पण नाही आणि घट्ट पण नाही, मीडियम पीठ मळायचंय आपल्याला। अगदी व्यवस्थित पीठ मळून झालंय आपलं। तर 10 मिनिटासाठी आपल्याला साईडला ठेवायचे, म्हणजे छान असा रवा फुलून येईल। तसंच झाकून ठेवायचे वरतून आणि 10 मिनिटासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे। तर आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण साठा तयार करून घेऊ। तर इथे मी 2 चमचे मैदा घेतलाय आणि तूप घालायचे आपल्याला। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर साठाही तयार झाला आपल्या। तर पीठ भिजलं का आपण लगेचच बिस्किट बनवून घेऊ। अगदी व्यवस्थित पीठ भिजलंय, रवा छान असा फुलून आलाय। तर पुन्हा एकदा मळून घ्यायचंय आपल्याला। तर पुन्हा एकदा मी व्यवस्थित मळून घेतलं। तर आपल्याला याचे आता छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे। आपण जसं चपातीसाठी पीठ घेतो ना, अगदी असं गोळा घ्यायचा आहे पिठाचा, असे मोठे मोठे। तर इथे मी बरोबर 4 चपात्या होतील असे गोळे तयार करून घ्यायचे आपल्याला। तर आपल्याला हे आता पोळपाटावर लाटून घ्यायचे। पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आणि अगदी चपातीसारखंच आपल्याला लाटून घ्यायचंय। चपातीसारखं इथे मी लाटून घेतलंय। जास्त पातळ पण नाही आणि जाड पण नाही। तर अशाच आपल्याला दुसऱ्या चपात्या लाटून घ्यायच्या आहेत। बघू शकता। तर 4ही चपात्या मी इथं लाटून घेतल्या अगदी व्यवस्थित, हे बघा। तर आपल्याला आता काय करायचंय, इथेही 1 चपाती घ्यायची आहे। पुन्हा थोडंसं लाटून घ्यायचे।
पुन्हा एकदा मी लाटून घेतली व्यवस्थित. आता आपण जो हा साठा तयार केलाय ना, हा लावून घ्यायचा आहे चपातीला व्यवस्थित हाताने लावून घ्यायचं आहे. आणि आता ही दुसरी चपाती आहे, ही याच्यावरती ठेवून घ्यायची आणि पुन्हा एकदा बनवलेला साठा लावून घ्यायचा आहे. आणि आता ही तिसरी चपाती आपल्याला याच्यावरती व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे. आणि त्याचप्रमाणे पूर्णपणे आपल्याला हा साठा लावून घ्यायचा आहे. आणि आता ही चौथी चपाती आपल्याला वरतून ठेवून द्यायची. इथे मी 4 चपातीचे लेयर्स तयार केले. हे बघा, बरोबर 4 चपात्या घेतल्या मी इथं. आता आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित लाटून घ्यायचे. तर एकदम मोठी पोळी लाटून घ्यायची आपल्याला. अगदी व्यवस्थित मी इथं मोठी पोळी लाटून घेतली आहे. तर जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, तर अगदी मीडियम मध्ये आपल्याला लाटून घ्यायची. तर आपल्याला काजू बिस्किट तयार करायचे आहे. तर त्यासाठी इथं मी काय केलंय की असं एक झाकण घेतलंय. हे बघा, एक झाकण घ्यायचंय असं आपल्याला. आपल्याकडे घरात औषधाच्या बाटल्या असतात ना, तर त्याचं झाकण घ्यायचंय किंवा कुठलंही घेतलं तरी चालेल. तुम्ही असं छोटं झाकण घ्यायचं. स्वच्छ धुवून घेतलंय मी इथं. आणि असं आपल्याला कट करायचंय झाकणाने. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला बिस्किट तयार करायचे. तर या झाकणाने आपल्याला असं कट करून घ्यायचे. तर आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. छान काजूचा आकार आलाय ना, तर ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व बिस्किट तयार करून घ्यायचे. तर अगदी असेच आपल्याला दुसऱ्या साईडने तयार करायचे. तर अगदी भरपूर असे आपले काजू बिस्किट तयार झाले. 2 कप मैद्यामध्ये भरपूर तयार झाले. तर बिस्किट तयार करेपर्यंत मी इकडं तेल गरम होत ठेवलं होतं. तर तेल अगदी व्यवस्थित गरम झाले. तर आपण तेलामधून तळून घेऊ. तर तेल व्यवस्थित तापले. तर आपल्याला असे आता थोडे थोडे तेलामध्ये सोडायचे. आणि मीडियम हीटवर आपल्याला तळायचे. छान असे खुसखुशीत तळून घ्यायचे. तर आपोआप तेलावरती तळायला लागले. अगदी सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे. तर सर्व बिस्किट आपण भाजी तळून घेऊ. मीडियम हीटवरती छान असे तळून घ्यायचे. तर अगदी छान असा सोनेरी कलर आलाय. तर आता आपल्याला लगेच प्लेटमध्ये काढून घ्यायचे. असा मोठा झारा घ्यायचा आहे. छान असा कुरकुरीत आवाज येतोय बघा. तर अगदी दुसऱ्या बॅचचे छान असे तळले. तर तळताना बिलकुल घाई करायची नाही आपल्याला, नाही तर काय होईल
की वरच्या साईडने पूर्णपणे जळल्या जाईल, आतून कच्चे राहते आणि थंड झाल्यानंतर ते नरम पडते. तर त्यामुळं अगदी आपल्याला मिडियम हीटवरती व्यवस्थित तळून घ्यायचे. तळायला वेळ लागतोय, छान असे तळून घ्यायचे. तर भरपूर असे आपले काजू बिस्किट तयार झाले. तुम्ही काजू बिस्किट म्हणू शकता किंवा काजू शंकरपाळीही म्हणू शकता. छान असे खुसखुशीत तयार झाले. बघा, एकदम कुरकुरीत तयार झाले. अगदी नमकीन असे आपले काजू बिस्किट तयार झाले. तुम्ही चहा सोबत खाऊ शकता किंवा असेही खाली तरीही चालेल. या पावसाळ्या दिवसामध्ये छान असा चहा सोबत आनंद घ्यायचा आहे. तुम्हाला व्हिडिओ आला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.